तर देशमुखांचे आरोप समित कदमांनी फेटाळलेत आणि देशमुखांच्या आरोपांवरूनच राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। समित कदमचा आरएसएस भाजप फडणवीसांशी संबंध आहे। समित कदमचा फडणवीसांसोबतचा फोटो दाखवतच राऊतांनी आरोप केलेला आहे। समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का दिली असा सवालही संजय राऊतांनी विचारलाय। समित कदमचा फडणवीसांसोबतचा फोटो दाखवतच संजय राऊतांनी आरोप केलेले आहेत। समित कदमचा आरएसएस भाजप आणि फडणवीसांशी संबंध आहे। समित कदमचा फडणवीसांसोबतचा फोटो दाखवतच त्याला वाय दर्जाची सुरक्षा का दिली असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। समित कदमनं नुकतेच माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे आरोप फेटाळलेत। अनिल देशमुख यांना जो सुमित कदम नावाचा मिरजेचा एक लायझनिंग करणारा माणूस भेटला, आता फडणवीस आणि त्यांची टोळी सांगेल आमचा काही संबंध नाही, आमचा त्याचा काही संबंध नाही, हा त्याचा संबंध आहे। हा मिरजेतला तरुण आहे, त्या संघाशी आरएसएसशी संबंध आहे, भाजपशी संबंध आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे, हे आपण पाहिलं असतं। तर संजय राऊतांनी फोटो दाखवत थेट आरोप केलेले आहेत। समित कदमचा आरएसएस भाजप फडणवीसांशी संबंध आहे असं त्यांनी म्हटलं आणि वाय दर्जाची सुरक्षा समित कदमला का असा सवालही विचारलेला आहे। तर अनिल देशमुख यांनी जे आरोप केलेले होते ते सगळे आरोप समित कदम यांनी फेटाळलेत। उलट अनिल देशमुखांनीच आपल्या मदतीसाठी अडचणीच्या काळात आपल्याला शहा फडणवीसांकडून मदत करण्याबाबत सांगितलेलं होतं असं समित कदमनं म्हटलं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अनिल देशमुख गृहमंत्री होते तेव्हाच कारवाई का केली नाही असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी विचारलाय। मी मागेही सांगितलं, आताही सांगतोय की जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर का कारवाई केली नाही? तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्री पदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता, तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी झाल्या असं सांगता। शेवटी 2.5 वर्षानंतर या प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे। आणि देवेंद्रजीबद्दल काल समित कदमनी सांगितलं आहे आणि पूर्ण खुलासा केला आहे।